हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकानुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, शुभमुहूर्त, तिथी आणि महत्त्व काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. हिंदी दिनदर्शिकानुसार गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 पर्यंत आहे. तर हा शुभमुहूर्त आपल्याला पाळायचा आहे. अमृत मुहूर्त आहे दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 पर्यंत असेल. गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 पर्यंत असेल. काहींच्या ठिकाणी गुढी ही सकाळीच उतरवली जाते, 12च्या आत उतरवली जाते. काहींच्या इथं संध्याकाळपर्यंत असते. तर ज्यांना जसं असेल त्यांनी त्या नियमाने आपल्याला पाळायचं आहे. तुमच्याकडे जर संध्याकाळी उतरवत असतील तर तुम्ही संध्याकाळी उतरवू शकता. तुमच्याकडे जर सकाळीच उतरवत असणार तर सकाळीच उतरवा. आमच्याकडे तर असं आहे की 12चा म्हणजे नैवेद्य दाखवून 12च्या आत गुढीला उतरवलं जातं, म्हणून आम्ही तर त्या पद्धतीने आमच्या याच्यात असंच केलं जातं म्हणून असतं. काहींच्या ठिकाणी संध्याकाळी गुढी उभारली जाते, तर त्यांनी हा मुहूर्त नक्कीच पाळावा. महाराष्ट्रात गुढीपाडवाचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. लोक ह्या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे रंगाचे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवलेले जाते. त्यासह साखरेचं तोरण आणि कडुलिंबाचे ढाळ बांधला जातो. त्यानिमित्ताने घरासमोर फुलांची तोरणे बांधली जातात किंवा रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने ह्या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात करतात. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्ताने शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे ह्यासह अनेक ठिकाणांच्या शोभायात्रा ह्या नेहमी चर्चेचा विषय असतात. अनेक महाराष्ट्रीय तरुणी हा सण निमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेट अपमध्ये शोभायात्रांमध्ये सहभागी होतात आणि सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात. पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुढीपाडवाचा हा सण साजरा करायचा आहे. म्हणून त्या दिवशी चैत्र नवरात्री पण चालू होत असते आणि त्या दिवशी आपल्या मराठीचा नवीन वर्षाची सुरुवात होत असते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सांगते आणि व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.